नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत बाय हायड्रेशन ऑफ अल्काइन्स कुचराउस रिएक्शन. कुचराउस रिएक्शन म्हणजे काय, तर आपण अल्डिहाइड आणि केटोन बनवणार आहोत. कशाच्या सहाय्याने? तर हायड्रेशन ऑफ अल्काइनच्या सहाय्याने. म्हणजे अल्काइनचं आपण हायड्रेशन करणार आहोत आणि त्याच्यापासून अल्डिहाइड आणि केटोन बनवणार आहोत. त्यालाच काय म्हटलं जातं, तर कुचराउस रिएक्शन म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक महत्त्वाची सूचना देतोय, महत्त्वाचं वाक्य सांगतोय. ते वाक्य असं आहे, एक्सेप्ट इथाइन. नीट आहे का? एक्सेप्ट इथाइन म्हणजे इथाइन सोडून. एक्सेप्ट EXCEPT एक्सेप्ट इथाइन ऑल अल्काइन्स ऑन हायड्रेशन ऑल अल्काइन्स ऑन हायड्रेशन it gives केटोन. काय देतात, तर केटोन देतात. कोण? ऑल अल्काइन्स. कधी? हायड्रेशन केल्यावर. पण काय वाक्यात महत्वाचं आहे, एक्सेप्ट इथाइन सोडून एकमेव असं अल्काइन आहे की ते फक्त अल्डिहाइड देतं. ओनली इथाइन असं लिहू शकता तुम्ही. ओनली इथाइन गिव्स only time on hydration it gives only time on hydration it gives aldehyde. म्हणजे जर इथाइन सोडून दिलं, इथाइनच्या व्यतिरिक्त जर कोणतंही अल्काइन घेतलं आणि त्याचं जर हायड्रेशन केलं तर आपल्याला काय भेटतं, केटोन भेटतो. हे एक महत्त्वाचं वाक्य. आता दुसरं एक वाक्य याच्यामध्ये महत्त्वाचं की जेव्हा तुम्ही, आता हायड्रेशन म्हणजे नेमकं काय, हायड्रेशन म्हणजे ऍडिशन ऑफ HOH वॉटर मॉलिक्यूल. ठीक आहे. आता जेव्हा तुम्ही ऍडिशन करा इन दिस मेथड when addition of water तर जेव्हा तुम्ही वॉटरचं ऍडिशन करा ते कसं करा, बाय दी मार्कोनिकॉफ्स रूल. कशाच्या सहाय्याने? मार्कोनिकॉफ्स रूलच्या सहाय्याने. मार्कोनिकॉफ लक्षात ठेवा. मार्कोनिकॉफ रूलच्या सहाय्याने ऍडिशन करायचं. म्हणजे जेव्हा अल्काइन घ्याल तेव्हा अल्काइन जर सिमेट्रिकल असेल तर त्या ठिकाणी मार्कोनिकॉफ रूलची गरजच नाही पडत. पण जेव्हा अनसिमेट्रिकल अल्काइन असेल तर त्या ठिकाणी मात्र मार्कोनिकॉफ रूलच्या सहाय्यानेच वॉटर मॉलिक्यूल ऍड करायचा. ठीक आहे. हे दोन मुद्दे लक्षात आले. पहिला मुद्दा काय आहे, एक्सेप्ट इथाइन सोडून बाकीचे अल्काइन काय देतात, केटोन देतात. फक्त इथाइनच अल्डिहाइड देतं. त्याचं मी उदाहरण पुढे घेतोय. ठीक आहे. ही दोन वाक्य लक्षात ठेवा. याचा स्क्रीनशॉट करून घ्या म्हणजे मी पुढे असाइनमेंट तुम्हाला दाखवतो आणि तदनंतर त्याचं मेकॅनिझम देतो. ठीक आहे. स्क्रीनशॉट. फॉर एक्झाम्पल घेतोय. HC ट्रिपल बॉन्ड CH. ठीक आहे. HC ट्रिपल बॉन्ड CH. आता याच्यावरती बाणावरती डायल्यूट H2SO4 दिला जातो तुम्हाला. डायल्यूट H2SO4 आणि दुसरा एक रिएजंट दिला जातो, कॅटॅलिस्ट दिला जातो. तो कॅटॅलिस्ट आहे HCSO4 मर्क्युरिक सल्फेट. आणि हे मिनिमम अमाउंट मध्ये असतं, म्हणजे पर्सेंटेज असतं 1%. किती पर्सेंट असतं? 1%. तर डायल्यूट H2SO4 40% च्या आसपास असतं. ठीक आहे. तर हे दिलं जातं. आता ऍक्च्युअली ह्या रिएक्शनचं वैशिष्ट्य काय, तर याच्यात फक्त एकच वाक्य लक्षात ठेवा, वॉटर मॉलिक्यूल ऍड करायचं आहे. ठीक आहे. आता इथं तर आपण अल्काइन जो घेतलाय, ऍसिटिलिन म्हणा किंवा इथाइन म्हणा, इथाइन जो घेतलाय हा आहे सिमेट्रिकल. त्यामुळे याच्यामध्ये जो आपण वॉटर मॉलिक्यूल ऍड करणार आहोत तो वॉटर मॉलिक्यूलचा एक पार्ट H एका बाजूला ऍड करा ट्रिपल बॉन्डच्या आणि OH एका बाजूला ऍड करा. आता या ठिकाणी जर अनसिमेट्रिकल असतात तर ज्या कार्बनला हायड्रोजन कमी असतात त्या कार्बनला रिएजंट मधला निगेटिव्ह पार्ट जोडायचा असतो. हा झाला मार्कोनिकॉफ रूल. आता इथं काय आहे, दोन्ही सेमच ग्रुप आहे, दोन्हीकडे सेम ग्रुप आहे, त्यामुळे कोणताही कुठं जोडला तरी काय प्रॉब्लेम येणार नाही. बघा तर हा H मी या बाजूला जोडतोय आणि हा OH या बाजूला जोडतोय. काय होतंय बघा, CH2. ओके. कार्बन हा हायड्रोजन आणि हा हायड्रोजन CH2. त्यानंतर ट्रिपल बॉन्ड आता त्यातला एक बॉन्ड ब्रेक झाला, डबल बॉन्ड. ठीक आहे. डबल बॉन्ड C. त्यानंतर हा समोरचा H आणि वरच्या बाजूला हा OH. ठीक आहे. ठीक आहे. हा OH.
विद्यार्थी मित्रांनो, देन असं झाल्यानंतर आता हा कोणता फॉर्म आहे तर डबल बॉन्ड म्हणून इन आणि ओएच ग्रुप जोडला म्हणून ओएल इनॉल फॉर्म आहे. आणि इनॉल फॉर्म नेहमी लक्षात ठेवा अनस्टेबल असतो. केटो फॉर्म पेक्षा इनॉल फॉर्म हा अनस्टेबल असतो. अनस्टेबल, ठीक आहे. मग अनस्टेबल असल्यामुळे या ठिकाणी रिएक्शन न थांबता याचं टॅटोमरायझेशन होतं. आता टॅटोमरायझेशन होतं ते डायरेक्ट दाखवतोय मी. टॅटोमरायझेशन कसं होतं बघा. तर मार्क या ठिकाणी याच्याकडे जी लोन पेअर आहे ही लोन पेअर डोनेट केली जाते या कार्बनला. डोनेट केल्यानंतर हा जो डबल बॉन्ड आहे तो शिफ्ट होतो आणि या कार्बन वरती येतो. म्हणजे तो त्या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज येतो. मी दोन्ही स्टेप सगळ्या स्टेप दाखवतो बघा. या ठिकाणी दिला जातोय, इथं इलेक्ट्रॉन दिल्यामुळे हा बॉन्ड ब्रेक होतो आणि याचे इलेक्ट्रॉन सगळे कार्बन वरती येतात. आता कार्बन वरती आल्यानंतर होतंय काय ते बारकाईने बघा. या ठिकाणी CH2 वरती आला निगेटिव्ह चार्ज. या ठिकाणचा डबल बॉन्ड ब्रेक झाला. या कार्बनला हा हायड्रोजन जोडलेला आहे तसा. या ठिकाणी डबल बॉन्ड आला आणि त्याला ऑक्सिजन जोडलेला आहे. त्याच्यावर काय आहे पॉझिटिव्ह चार्ज, कारण त्याला 3 बॉन्ड तयार झाले. ठीक आहे. आता या ठिकाणी पुन्हा अनस्टेबिलिटी दिसते आणि मग त्याचं रूपांतर टॅटोमरायझेशन होऊन फायनली असं होतं. हा बॉन्ड इथे हायड्रोजनला ऍक्सेप्ट करून घेतो, कारण हा ऑक्सिजन कधी इलेक्ट्रो पॉझिटिव्ह नसतो, तो इलेक्ट्रो निगेटिव्ह असतो. तो इलेक्ट्रॉन खेचून घेतो मागे आणि हायड्रोजनला तिथून रिप्लेस करतो, काढून टाकतो. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी असं झालेलं दिसेल. CH2 ला हायड्रोजन मिळाला, झालं CH3 सिंगल बॉन्ड C. वरच्या बाजूला डबल बॉन्ड ऑक्सिजन, कारण हायड्रोजन निघून गेला, डबल बॉन्ड ऑक्सिजन आणि पुढच्या बाजूला हायड्रोजन. विद्यार्थी मित्रांनो, तयार काय झालं नीट बघा, चेक करा, लक्षात येईल. तयार झालं अल्डिहाइड. ALDEHYDE अल्डिहाइड. आता ऍक्च्युअली त्याचं नाव आहे ऍसिटाल्डिहाइड. घेतला होता इथाइन, त्याच्यापासून तयार काय झाला ऍसिटाल्डिहाइड तयार झाला. म्हणजे तुमच्या एक लक्षात आलं असेल की इथाइन आपल्याला काय देतंय अल्डिहाइड देतंय. म्हणून मगाशीच म्हटलंय एक्सेप्ट इथाइन. इथाइन सोडून बाकीचे केटो देतात. सर कशावर सरळ चेक करूया कसं देतात ते. फॉर एक्झाम्पल मी दुसरं उदाहरण देतोय. याच ठिकाणी बघा, हे झालं इथाइनचं. मी इथाइनच्या ऐवजी CH3C ट्रिपल बॉन्ड CH हे उदाहरण देतोय. प्रोपाइल, ठीक आहे. याच्यावरती काय ऍड करायचंय पुन्हा तेच डायल्यूट H2SO4 आणि 1% HCSO4. तर HCSO4 चा रोल काय आहे नेमका, तर जेव्हा कुचराव रिएक्शन असते तेव्हा हा HCSO4 कॅटॅलिस्टचं काम करतो आणि हा जर प्रेझेंट असेल तर त्या रिएक्शनला कुचराव रिएक्शन असे म्हणतात. ते समजून घ्या एकदाशीच. ही झाला पहिला रिएजंट, हा दुसरा रिएजंट. या ठिकाणी सुद्धा काय करायचंय वॉटर मॉलिक्यूल ऍड करायचा. ठीक आहे, HOH ऍड करायचंय. मग मला सांगा या ठिकाणी जी अल्काइन दिलाय तो सिमेट्रिकल आहे का अनसिमेट्रिकल. आता सर विद्यार्थी करतोय म्हणा की सर आम्ही ओळखायचं कसं सिमेट्रिकल आणि अनसिमेट्रिकल. झालेलं आहे तरी सुद्धा एकदा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डच्या किंवा कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या, इथे ऍक्च्युअली ट्रिपल बॉन्ड आहे. कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डच्या दोन्ही साइडचे ग्रुप सेम आहेत का बघा. इथं कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे, त्याच्या बाजूला हायड्रोजन आहे, याच्या बाजूला CH3 आहे. म्हणजे सेम नाही. जर सेम नसतील तर त्याला म्हणायचं अनसिमेट्रिकल अल्काइन. आणि सेम असतील तर सिमेट्रिकल. मग अनसिमेट्रिकल अल्काइन असेल तर मार्कोनी-क्लॉज रूल लागू करायचाच. मग मार्कोनी-क्लॉज रूल काय सांगतो, when an unsymmetrical reagent gets added to unsymmetrical alkyne, then negative part of the reagent gets attached to that unsaturated carbon atom which carries less number of hydrogen atom. ज्या कार्बनला कमीत कमी हायड्रोजन ऍटम असतील त्याला रिएजंट मधला निगेटिव्ह पार्ट जोडायचा. हायड्रोजन असतो डेल्टा पॉझिटिव्ह आणि OH असतो डेल्टा निगेटिव्ह. पण OH त्या ठिकाणी जोडायचा. बघा तर मग काय होईल आता CH3C ट्रिपल बॉन्ड होता, त्यातला एक बॉन्ड ब्रेक होईल, डबल बॉन्ड होईल आणि या कार्बनला जोडला जाईल तो निगेटिव्ह पार्ट रिएजंट मधला. का, कारण त्याला कार्बनला हायड्रोजन कमी आहे असं कोण सांगतोय, मार्कोनी-क्लॉज सांगतोय की हायड्रोजन कमी असतील तर त्याला निगेटिव्ह पार्ट जोडा. हा जोडला OH. ठीक आहे, OH जोडला. तर नंतर कोण आहे तर कार्बन आहे, त्याला H जोडला आणि आताचा एक H, हा झाला CH2. ठीक आहे, मी असं लिहितो CH2 तुम्हाला कळालं म्हणून. असं लिहितो CH2 हा OH. आता विद्यार्थी मित्रांनो, इनॉल सारखी कंडिशन तयार झाली का बघा. आहे इन पण आहे ओल पण आहे.
वरती लिहितो, तुम्हाला आणखी सोपं पडेल कळायला. OH ही कोणता फॉर्म आहे? इनॉल फॉर्म आहे. तर इनॉल फॉर्मचं काय करायचं? टॅटमायझेशन. आता विद्यार्थी मित्रांनो म्हणा सर हे कसं शक्य, एवढं कसं लक्षात ठेवायचं? सोपं आहे. इथून डायरेक्ट तुम्ही इथे गेला तरी चालतं, हे तुम्हाला कळावं म्हणून लिहिलं होतं. ठीक आहे, चला तर मग इथेही तसंच करतोय. पुन्हा एकदा हा ऑक्सिजन इलेक्ट्रॉन देईल, इलेक्ट्रॉन दिल्यामुळे हा बॉन्ड शिफ्ट होईल, इथे निगेटिव्ह चार्ज येईल, बरोबर. मग त्याचं रूपांतर असं होईल, रिव्हर्सिबल एरो दाखवतो मी तेवढ्यासाठी, त्याचं रूपांतर होईल बघा CH3C, ठीक आहे, CH3C डबल बॉन्ड O, त्याच्यावर त्याला पॉझिटिव्ह चार्ज, त्याचबरोबर इथला डबल बॉन्ड होता तो ब्रेक झाला आणि याचं रूपांतर झालं CH2 मायनस मध्ये. आता हा मायनस काय करेल? त्या हायड्रोजनला घेईल, इथं हायड्रोजनला घेईल आणि हा इथला ऑक्सिजन वरचा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे न्यूट्रल केला जाईल. प्रोडक्ट तयार झाला. तो प्रोडक्ट तुमच्या समोर मांडतोय बघा, CH3C डबल बॉन्ड O, त्यानंतर इकडे CH2 होता, त्याच्या निगेटिव्ह चार्जने हायड्रोजन घेतल्यामुळे झाला CH3, हा झाला एसिटोन. काय तयार झाला? एसिटोन. झाला का केटोन? म्हणजे पहिलं ऍसिटायलिन म्हणजेच इथाइन सोडल्यास बाकीच्या अल्काइन्स तुम्हाला केटोन देतात, फक्त इथाइन ऍसिटाल्डिहाइड देतं, अल्डिहाइड देतं. हे लक्षात ठेवा. JEE CET साठी विचारलं जातं, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. आता मी तुमच्या समोर दोन एक्झाम्पल घेतले, पण त्यातल्या HgSO4 चा रोल नेमका काय हे तुम्हाला सांगितलंच नाही. तर हा HgSO4 जेव्हा याच्यामध्ये मिक्स होतो तेव्हा तो कॅटॅलिस्टचा रोल अदा करतो. हा कॅटॅलिस्ट असल्यामुळे या रिएक्शनला कुचराव रिएक्शन म्हणतात. मग परीक्षेमध्ये कुचराव रिएक्शन सुद्धा अशा नावाने सुद्धा विचारलं जाऊ शकतं. चला तर मग याचं मेकॅनिझम बघू, नेमकी रासायनिक अभिक्रिया घडते कशी. तोपर्यंत याचा स्क्रीनशॉट घ्या. बघा तर मित्रांनो, एक उदाहरण घेतो मी. CH3C ट्रिपल बॉन्ड CH. आता विद्यार्थी मित्रांनो आपण याच्यावरती काय टाकतोय? HgSO4. याचा रोल काय ते सांगतो. ठीक आहे, तर Hg आणि SO4 याची जर फोड केली तर Hg2 प्लस होता आणि SO4 2 मायनस होता. ठीक आहे, तर Hg2 प्लस आहे. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एका साईडला इलेक्ट्रॉन खेचले जातात, या बाजूला इलेक्ट्रॉन खेचले जातात कार्बनकडे. आता तुम्ही म्हणा सर इकडे कार्बनकडे काय इलेक्ट्रॉन खेचले जातात? तर हा CH3 तो इलेक्ट्रॉन डोनर आहे आणि H हा तो इलेक्ट्रॉन, त्याच्याकडे एकच इलेक्ट्रॉन असतो, त्यामुळे कार्बन काय करतो? त्याच्याकडे इलेक्ट्रॉन खेचून घेतोय. आता इकडे त्याच्याकडे इलेक्ट्रॉन खेचून घेत आणि इकडून जर डोनर भेटत असेल तर इकडून इलेक्ट्रॉन खेचून घेतो, त्यामुळे या कार्बनकडे इलेक्ट्रॉन खेचून घेतले जातात. तर इलेक्ट्रॉन खेचून घेतल्यामुळे तयार काय झालं बघा, CH3 डबल बॉन्ड CH3C डबल बॉन्ड, ट्रिपल होता त्याचा एक ब्रेक झाला आणि डबल बॉन्ड झाला C, त्याला H आणि याच्यावरती आला पॉझिटिव्ह चार्ज. काय आला? पॉझिटिव्ह चार्ज. आता पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्ज. आता निगेटिव्ह चार्ज आल्यानंतर हा Hg2 कसा आहे? Hg2 प्लस आहे, प्लस आहे म्हणून तो काय जातो? याला जोडला जातो. ठीक आहे, याला जोडला जातो Hg2 प्लस. ठीक आहे, जोडला. पण त्याच वेळेस याने इलेक्ट्रॉन दिल्यामुळे कार्बनवरती कसला चार्ज आला? तर पॉझिटिव्ह चार्ज आला. मग आता हा चार्ज नाही होईल कारण इलेक्ट्रॉन दिले तिथं, Hg2 प्लस जोडला गेला त्याला त्या इलेक्ट्रॉनला. ठीक आहे, आला पॉझिटिव्ह चार्ज या कार्बनवरती. हे समजलं का बघा? इलेक्ट्रॉन दिले याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आला, म्हणजे Hg2 प्लस जोडल्यामुळे त्यातले निगेटिव्ह चार्ज नाहीसा झाला. पण त्याच वेळेस या कार्बनवरती कसला आला? पॉझिटिव्ह चार्ज. इलेक्ट्रॉन दिल्यामुळे त्याच्यावरती आला पॉझिटिव्ह चार्ज. ठीक आहे, आता पॉझिटिव्ह चार्ज आल्यानंतर हा Hg त्याच्याकडची इलेक्ट्रॉन डोनेट करण्याचं काम करतच असतो या कार्बनला. पण या ठिकाणी मात्र वॉटर त्याचं इम्पॉर्टंट रोल पार पाडतं. तर इम्पॉर्टंट रोल काय? तर वॉटर याच्यामध्ये सहभागी होतं, HOH. आता याच्यातले इलेक्ट्रॉन जे आहेत ऑक्सिजन कडचे, ते इलेक्ट्रॉन काय करतात? सरळ सरळ या कार्बनला अटॅच करतात. ठीक आहे, जोडलं. जोडल्यानंतर काय झालं ते बारकाईने बघा. आता इथं गोंधळ करू नका, म्हणजे मेकॅनिझम इझिली समजेल. CH3 बघा, C त्याला वरच्या बाजूला आपण काय काय जोडलं? OH2 जोडला, म्हणजे H2 जोडला. याच्यावर त्याला पॉझिटिव्ह चार्ज. त्याचबरोबर इथं डबल बॉन्डेड कार्बन, त्याला हायड्रोजन आणि त्यालाच खालच्या बाजूला Hc जोडला. ठीक आहे, Hc जोडला. पण आता या ठिकाणी काय होतं? तर हा जो ऑक्सिजन आहे तो इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह राहत नाही. मग तो काय करतो? त्या हायड्रोजन कडची इलेक्ट्रॉन खेचून घेतो आणि त्या हायड्रोजनला H प्लस म्हणून बाहेर फेकून देतो. म्हणजे या ठिकाणी काय होईल? तर आता H प्लस बाहेर पडेल. कुठला? यातला एक H प्लस कोणताही बाहेर पडेल. काय तयार झालं बघा? CH3C वरच्या बाजूला OH
डबल बॉन्ड सी बरोबर एच आणि खालच्या बाजूला एच झी बरोबर. ठीक आहे ठीक आहे इथपर्यंत कळालं इथपर्यंत कळालं. आता हा ऑक्सिजन काय करतो परत की लोन पेअर डोनेट करतो आणि डोनेट केल्यामुळे हा जो डबल बॉन्ड आहे तो ब्रेक होतो आणि याच्यावरती निगेटिव्ह चार्ज येतात. आता निगेटिव्ह चार्ज न आणता मी डायरेक्ट काय करतोय हा हायड्रोजन घेतो असं दाखवतोय. ठीक आहे आता काय झालं बघा बारकाव्यानं तयार काय झालं तर CH3 आहे बरोबर सी डबल बॉन्ड कोण आला ऑक्सिजन त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज बरोबर. इथं डबल बॉन्ड होता त्याचा सिंगल बॉन्ड झाला याचं रूपांतर झालं CH2 मध्ये आणि त्या CH2 ला कोण जोडलाय तर Hg जोडला आहे. ठीक आहे इथपर्यंत कळालं Hg कसा जोडला हा कसा अटॅक केला. ठीक आहे तर नंतर जेव्हा या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज येतो तेव्हा परत हा Hg इलेक्ट्रॉन डोनेट करतो या बॉन्डला. इलेक्ट्रॉन डोनेट केल्यामुळे हा बॉन्ड शिफ्ट होतो आणि याच्यातला निगेटिव्ह चार्ज आहे तो सॉरी पॉझिटिव्ह चार्ज आहे तो न्यूट्रल होतो आणि त्याच्यापासून पुढचा प्रोडक्ट तयार होतो तो असा CH3 C सिंगल बॉन्ड OH. ठीक आहे सिंगल बॉन्ड OH इथं डबल बॉन्ड CH2 यातनं बाहेर काय पडलं रे विद्यार्थी मित्रांनो बाहेर पडला Hg जो की 2+ होता तसा बाहेर पडला. Hg2+ पुन्हा रिमूव्ह झाला. लक्षात आलं का कॅटलिस्ट कसा असतो कॅटलिस्ट काय करतो दे इन्हान्स द रेट ऑफ रिएक्शन दे डू नॉट पार्टिसिपेट म्हणजे पार्टिसिपेट होत नाही पण रिएक्शनचा रेट वाढवण्याचं काम करतात. इथं मग रिएक्शनचा रेट वाढवला फास्ट घडून आणली आणि स्वतः होता तसाच परत बाहेर पडला जसं इथे एंट्री मारली तसाच परत बाहेर पडला हे लक्षात ठेवा. मग या ठिकाणी Hg2+ बाहेर पडला मग हा फॉर्म कोणता आहे तर हा फॉर्म इन आणि हा ओन म्हणून याचा या फॉर्मला काय म्हणतोय मी इनॉल फॉर्म म्हणतोय. आता इनॉल फॉर्मचं काय करायचं टॅटोमरायझेशन करायचं. टॅटोमरायझेशन म्हणजे मगाच्या सारखं काय करायचं हा CH2 आता H घेतो आणि इथं डबल बॉन्ड शिफ्ट होतो मग हे झालं डबल बॉन्ड इथं शिफ्ट आणि यानं हायड्रोजन घेतला बघा तयार काय झालं CH3 C डबल बॉन्ड O आणि हा H यानं घेतला सिंगली बॉन्डेड CH3 कोण तयार झालं केटोन दॅट इज ऍसिटोन. काय नावाचं ऍसिटोन. कळालं का मेकॅनिझम Hg कसा सहभागी होतो परत कसा एंट्री मारतोय परत बाहेर कसा पडतोय. पुन्हा एकदा मेकॅनिझम बघा CH3C ट्रिपल बॉन्ड CH जेव्हा हे इलेक्ट्रॉन घेतं तेव्हा याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येतो तेव्हा पॉझिटिव्ह चार्ज दाखवला आणि याला Hg जोडल्यामुळे इथे निगेटिव्ह चार्ज न्यूट्रल झाले कारण पॉझिटिव्ह आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह एकत्र आल्यामुळे इथे न्यूट्रल झालं. ठीक आहे नंतर काय केलं वॉटर मॉलिक्यूलनं त्याची एंट्री मारली वॉटर मॉलिक्यूल एंट्री मारल्यानंतर पॉझिटिव्ह चार्जवर अटॅक केला कारण त्याला इलेक्ट्रॉनची गरज आहे आणि याच्याकडे शिल्लक आहे म्हणजे दिले की त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आला कारण ह्या इलेक्ट्रॉन घेतले याच्याकडे पॉझिटिव्ह चार्ज आला. ठीक आहे हा पॉझिटिव्ह चार्ज हा हायड्रोजनला रिमूव्ह केले इथून आणि न्यूट्रल झाला की हा H+ जसा होता त्या टेस्ट ट्यूब मध्येच असेल मग त्याच्यातल्या ऑक्सिजन पुन्हा इलेक्ट्रॉन दिले कार्बनला कार्बन कार्बन मधला डबल बॉन्डने अटॅक करून हायड्रोजन घेतला आणि हायड्रोजन घेतल्यामुळे पुन्हा एकदा ऑक्सिजनवरती पॉझिटिव्ह चार्ज आला. तो ऑक्सिजनवरचा पॉझिटिव्ह चार्ज न्यूट्रल करण्यासाठी पुन्हा Hg ने इलेक्ट्रॉन दिले कार्बनला आणि इलेक्ट्रॉन दिल्यामुळे हे परत माघारी गेलं त्याचं रेझोनन्स पूर्ण केलं आणि त्याचा पॉझिटिव्ह चार्ज न्यूट्रल केला इनॉन फॉर्म तयार झाला. इनॉन फॉर्म तयार झाला की पुन्हा याच ठिकाणी Hg रिमूव्ह होतो Hg2+ म्हणून त्यानंतर इनॉन फॉर्मचा आपण टॅटोमरायझेशन केलेला टॅटोमरायझेशन म्हणतात. टॅटोमरायझेशन हे लक्षात ठेवा. टॅटोमरायझेशन म्हणजे काय तर इनॉल फॉर्म अनस्टेबल असतो अनस्टेबल असताना तो स्टॅबिलिटी प्राप्त करण्यासाठी ऑक्सिजनकडचा हायड्रोजन शेजारच्या अल्किनला दिला जातो म्हणजे कार्बनला आणि त्याच्यापासून कीटोन दिला जातो. ठीक आहे याला म्हणतात कुचराव्स रिएक्शनचं मेकॅनिझम ही कुचराव रिएक्शन झाली. ठीक आहे अशा प्रकारे आजचा आपण जे हायड्रेशन ऑफ अल्काइन शिकलो ज्याच्यापासून आपण अल्डिहाइड आणि कीटोन तयार करायला शिकलो ते तुम्हाला समजलं असेलच. ठीक आहे याच्या पुढील लेक्चरमध्ये राहिलेल्या प्रिपरेशन रिएक्शन ज्या आहेत त्या घेऊ. ठीक आहे तोपर्यंत धन्यवाद. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि